उभाविला ध्वज आहे श्री चराचरी कीर्ती जाती हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर स्वपाल मुक्ताबाई ज्ञान दीप्तीकडा ज्यांनी महाराष्ट्र घडवला ज्यांनी जगाला घडवलं संतांनी पूर्ण घडवलं महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतामध्ये जाऊन वयाच्या 22व्या वर्षी पूर्ण संपतो वयाच्या 16व्या वर्षापासून सुरू झाला कार्यक्रम आपण काय म्हणतो 16 वर्ष डोक्याचं हो 16 वर्ष डोक्याचं का मुख्याचं गणोबारायांनी 16 वर्षात केली ज्ञानेश्वरी पूर्ण केली तीर्थयात्रा केली तीर्थयात्रा करताना वारकरी संप्रदायाची ध्वजा दिल्ली गुजरात महाराष्ट्र हे सर्व करत त्याकडे आळ्याला वेड्याला समाधी सगळं करत पुन्हा त्याकडे म्हणजे आळंदीला परत आले म्हणून त्याकडे ज्या गणोबारायांना लोकांनी मांडे भाज्या खापरही दिले ज्या गणोबारायांचं पीठ त्या ठिकाणी मुक्ताबाई छोटीशी भीक मागत म्हणजे भिक्षा मागायला गेली तिकडून ते विसोबा खेचेला म्हणजे काट्या हो तुम्हाला सांगितलं इथं आळंदीत राहू नका तुम्ही चांगले नाही तुम्ही करंटे आहात नाही का तुमचं तेवढं पाहिजे काम होत नाही आणि त्या झोळीतनं पीठ घेतलं काका असं करू नका काका असं करू नका ते पीठ नुसतं सांगलं का झोळीत पुन्हा ते भरून घेता येऊ नये म्हणून पुन्हा काय केलं ते कुठ्या मिळवलं ज्या गणोबारांना हे हाल सोसावं लागले ज्या सोपान काकाला हे हाल सोसावं लागले ज्या निवृत्तीनाथांना त्या ठिकाणी वैराग काय ठिकाणी जगाचा मनस्ताप झाला गणोबारायांनी ताकीद बंद करून घेतली त्या गणोबारायांच्या नावानं आम्ही काय करतो आता नेमकंच आम्ही त्या शेगावून मारेला तुमचा फोन सकाळी फोन केला ते करत होतो मी म्हणून हाय का नाही वेळ पाव अजून कुठं आमच्याकडे गुलाबजाम वारकरी विचार आमच्या ते बाबा जुनी वारकरी आहेत बाबांचे शिष्य आहेत आमच्या सोबत पंढरपूरला सुद्धा होते काय तुम्ही बिल द्यायचं काळजी आहे का बिल पण द्यायचं काळजी नाही भुक्ती मुक्ती काय जनार्दनी भक्ती म्हणजे तुम्हाला याची चिंता आहे का काळजी करायचं का नाही सकळ जीवांचा तो सांभाळ तुझं मोकळेल आयसे नाही मुक्ती भक्ती नाही मुक्ती लक्षात बरा म्हणतात ना तुकोबराच म्हणणे तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा तुका म्हणे मुक्ती परमेली तुका म्हणे मुक्ती दैन्य नाही दारिद्रता दैन्य नाही दारिद्रता पाप ताप दैन्य जाय उठावते मुख्यमंत्र्यांची मग ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्तीकडा पुण्यवंत भावे ठेक होते ना वाक्य होते आपलं एकच कार्यक्रम आहे झाला की बसलं वागा की आता आपल्याला गाथा तयार करायचं नाही ज्ञानेश्वरी तयार करायची नाही काही लिहायची गरज नाही
एवढं वाङ्मय असून आपले काही कीर्तनकार, मी त्यांना नाव ठेवत नाही, परंतु इतके पोटाकरता काही करू नका, दुसरं काहीच म्हणू नका, बापाचं म्हणू नका, मायचं म्हणू नका. आहेत ना संत, संतांचे जे प्रमाण आहे बापाविषयी नाही का, बापाला सुद्धा म्हणजे संतांचे प्रमाण आहे. धन्य माता पिता बाप करी ओढी, बाप करी जोडी, हे प्रमाण म्हणू नये का, ते टाकून देतात. बापाच्याच कविता म्हणतात, काय करावं त्याला, आईच्याच कविता म्हणतात, कशाला म्हणतात, काही गरज आहे का. एवढं मोठं आपल्या आईच्या काशीला भरपूर दूध आहे, परंतु आपण संस्कार देताना आपण कमी पडतो, कमवतो आपण. काही माणसं म्हणतात बाबा बापाच्या आता सुटायचं खरा नको हो, 2 मुलं, दोन्ही मुलं कुठे जायचं काम करणार नाही, इथं कमावून ठेवलं, बरोबर आहे, कमावून ठेवलं, पण सध्या कमावायचे त्या पोराला काय नाही.